नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति आम्ही काश्मीरला जातो। अधुना प्रारंभं कुर्मः। तू आता प्रवास करायला चांगला धडधाकट झाला आहेस। मी आता येईन तुझ्याबरोबर काश्मीरला। एशियाटिक कॉलराच्या दुखण्यातून अगदी चमत्कृतीपूर्ण तऱ्हेने बरा झाल्यावर 2 दिवसांनी श्री युक्तेश्वर मला म्हणाले. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही 6 जण उत्तरेच्या दिशेने गाडीत बसलो. आमचा पहिला आरामशीर मुक्काम सिमल्याला झाला. सिमला हे राजविलासी शहर हिमालय पर्वताच्या सिंहासनावर बसलेले आहे. आम्ही त्या शहरातील चढ उताराच्या रस्त्यांवरून वाटेने जाताना रम्य वनश्री वाखाणीत इकडे तिकडे खूप हिंडलो. इंग्लिश स्ट्रॉबेरी कोणाला घ्यायच्या आहेत का? एक म्हातारी एका वैचित्र्यपूर्ण खुल्या बाजाराच्या जागी जमिनीवर विकायला बसली होती. ती लहान लहान लाल फळे पाहून गुरुजींना मोठे कुतूहल वाटले. त्यांनी एक मोठी टोपली घेतली व माझ्या व कनईच्या हवाली केली. आम्ही जवळच होतो. मी एक बेरी तोंडात टाकली, पण लगोलग खाली जमिनीवर थुंकून टाकली. गुरुजी, काय आंबट फळ आहे हे. मला ह्या स्ट्रॉबेरी कधीच आवडायच्या नाहीत. गुरुजी हसले. अरे, तुला त्या आवडतील, पण कुठे? अमेरिकेत. तिथे भोजनाच्या वेळी तुझी यजमानीन स्ट्रॉबेरी तुझ्यापुढे साखर व मलई यांबरोबर ठेवून देईल. नंतर काट्याने तिने बेरी फोडून मलई व साखर यांमध्ये मिसळून दिल्यावर तू त्यांची चव घेशील आणि तूच म्हणशील, काय स्वादिष्ट स्ट्रॉबेरी आहेत ह्या. नंतर मग तुला सिमल्यामधील या दिवसाची आठवण होईल. श्री युक्तेश्वरांची ही भविष्यवाणी माझ्या मनातून गेली, पण पुनः 3 वर्षांनी माझ्या मनात उमटली. अमेरिकेत आल्यावर थोड्याच दिवसात वेस्ट सॉमरव्हिल, मॅसॅच्युसेट्स येथील श्रीमती ॲलिस टी हॅसे यांच्याकडे भोजनाचा योग आला. भोजनोत्तर स्ट्रॉबेरीची मुखशुद्धी टेबलावर आली व यजमानीनबाईने काटा उचलला व बेरी फोडून त्यात साखर व मलई मिसळली. फळ जरा आंबटसर आहे, तर असे मिसळून खाऊन पहा, आवडेल तुम्हाला, ती म्हणाली. मी त्या घासभर खाल्ल्या आणि उद्गारलो, काय स्वादिष्ट स्ट्रॉबेरी आहेत या. आणि एकदम त्यावेळी सिमल्यामध्ये गुरुजींनी वर्तवलेली भविष्यवाणी माझ्या स्मृतीच्या अथांग गुहेतून वर बाहेर आली. मी आश्चर्याने अगदी स्तंभितच झालो. श्री युक्तेश्वरांच्या परमात्म्याशी एकरस पावलेल्या मनाने भविष्यकाळच्या इथरवर भरकटणाऱ्या कार्मिक घटनेचा कार्यक्रम अगदी बिनचूकपणे टिपून ठेवला होता. हे समजल्यावर माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. आम्ही मंडळींनी लवकरच सिमला सोडले व रावळपिंडीच्या गाडीत आम्ही बसलो. तेथून काश्मीरची राजधानी जी श्रीनगर येथे जाण्यास 7 दिवसांच्या प्रवासाकरता आम्ही एक मोठी 2 घोड्यांची लँडो गाडी भाड्याने ठरवली. उत्तर दिशेकडील आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस संपल्यावर आम्हाला हिमालयाच्या भव्यतेचे खरे दर्शन झाले. गरम खडकाळ रस्त्यावरून आमच्या गाडीची लोखंडी चाके जसजशी आवाज करू लागली, तसतसे पर्वतराजींच्या भव्यतेचे नित्य बदलत जाणारे मनोहारी देखावे आम्हाला दिसू लागले व आमची मने थरारून गेली. महाराज ऑडी गुरुजींना म्हणाला, आपल्या पवित्र सहवासात हे सुंदर व भव्य देखावे पाहण्यात मला फार आनंद वाटतो आहे. ऑडीने ही जी गुणग्राहकता दाखवली त्यामुळे मला सुखद संवेदना झाली, कारण ह्या सफरीचा मीच खरा यजमान होतो. श्री युक्तेश्वरांनी माझी विचारशलाका पकडली. ते माझ्याकडे वळून हलक्या आवाजात म्हणाले, स्वतःची खुशामत करून घेऊ नकोस. ह्या रम्य वनश्रीने ऑडी इतका लोभावला नाही, जितका तो सिगारेट ओढण्याकरता आपणापासून अलग होऊन पुरेसा वेळ मिळेल या आशेने लोभावलेला आहे. मला धक्काच बसला. गुरुजी, मी खालच्या आवाजात बोलू लागलो. अशा अप्रिय शब्दांनी आपली येथे जी सुसंगती जमली आहे तिच्यात कृपा करून बिघाड आणू नका. मला नाही वाटत की ऑडीला सिगरेट ओढण्याची इतकी तल्लफ आली आहे. साधारणपणे कोणतीही गोष्ट मुकाट्याने सहन न करणाऱ्या गुरुजींकडे मी जरा भीतच पाहिले. ठीक आहे, ऑडीला मी काही बोलणार नाही. गुरुजी गालातल्या गालात हसले. पण तू लवकरच पाहशील की गाडी थांबल्यावर तो लगेच मिळाल्या संधीचा ताबडतोब फायदा घेईल. एक लहान धर्मशाळेपाशी गाडी थांबली. गाडीचे घोडे सोडून गाडीवान त्यांना पाणी पाजायला जसा घेऊन जायला निघाला तसा ऑडी चौकशी करू लागला की, गुरुजी, मी जरा ड्रायव्हरबरोबर जाऊन घोड्यावरून रपेट करून येऊ का? थोडीशी बाहेरची मोकळी हवा घेईन म्हणतो. श्री युक्तेश्वरांनी परवानगी दिली, पण मला म्हणाले, त्याला मोकळा धूर सोडायचा आहे, मोकळी हवा नकोय त्याला. लँडो गाडीने धुळीने माखलेल्या रस्त्यावरून आवाज करीत करीत पुनः आपल्या प्रवासास सुरुवात केली. गुरुजींचे डोळे चमकत होते.
ते मला सांगू लागले, हे पहा, गाडीच्या दरवाजातून मान बगळ्यासारखी वरती कर आणि पहा ऑडी हवेशी काय करीत आहे. मी त्याप्रमाणे डोकावून पाहिले आणि ऑडीला सिगरेटच्या धुराची वलय उच्छ्वासाबाहेर टाकीत असताना पाहून मी दचकलो. मी श्री युक्तेश्वरांच्याकडे क्षमायाचनेच्या मुद्रेने पाहिले. गुरुजी, नेहमीप्रमाणे तुमचे आतासुद्धा बरोबर ठरले. ऑडी रम्य वनश्रीचा दृष्टीलाभ घेत आहे व धूम्रपानाचाही आस्वाद घेत आहे. मी तर्क केला की आमच्या दोस्ताने गाडीच्या कोचमनपासून सिगारेट मागून घेतली असावी, कारण मला माहीत होते की कलकत्त्याहून निघताना त्याने सिगारेट्स काही बरोबर घेतल्या नव्हत्या. गुंतागुंतीच्या बिकट पहाडी रस्त्यावरून आम्ही मार्गक्रमण सुरू केले. वाटेने जाताना रम्य वनश्रीचा आस्वाद घेत होतो. मार्गामध्ये नद्या, खोरी, अणकुचीदार कडे आणि नाना तऱ्हेचे एकावर एक रचलेले असे पर्वतांचे थरच्या थर दृष्टीसमोरून जाऊ लागले. दररोज रात्रीच्या वेळी एखाद्या चट्टीत गावठी धर्मशाळा आम्ही मुक्काम करीत असू व तेथे स्वयंपाक पाणी करीत असू. माझ्या आहाराबद्दल श्री युक्तेश्वर विशेष काळजी घेत. प्रत्येक जेवणात मी लिंबू घ्यावे असा त्यांचा जोर असे. अजूनही मी तसा अशक्तच होतो, पण प्रकृती दररोज हळूहळू सुधारत होती. पण रस्त्यावरून खडखडत जाणारा आमचा रथ मात्र आम्हाला चांगलाच वारंवार त्रास देण्याचे कार्य बरोबर करीत होता. जसजसा काश्मीरचा मध्यवर्ती भाग आमच्या दृष्टीपथात येऊ लागला, तसतशी आमची हृदय आनंदाच्या अपेक्षेने भरून जाऊ लागली. काश्मीर म्हणजे कमल सरोवरांचे नंदनवन, झुलते बगीचे, शृंगारलेल्या छतांची शिकारे, अनेक पुलांखालून वाट काढणारी झेलम नदी आणि विविध फुलांनी विखुरलेले हिरवळ आणि सभोवती पसरलेला हिमालयाचा परिसर. श्रीनगरमध्ये प्रवेश करण्याचा आमचा मार्ग उंच स्वागत करणाऱ्या झाडांच्या कमानींमधून होता. उंच पहाडावर सहज दृष्टिक्षेप जिथून टाकता येईल अशा एका सराईत दुसऱ्या मजल्यावर आम्ही खोल्या घेतल्या. वाटेत नळाचे पाणी नव्हते, म्हणून आम्ही जवळच्याच एका विहिरीतून पाणी उपसून काढत असू. वसंत ऋतूची ती हवा अगदी आदर्श अशी होती. दिवस जरा उबदार व रात्री किंचित थंड. श्रीनगरमध्ये श्री आद्य शंकराचार्यांच्या नावाचे एक जुने मंदिर आहे. तेथे जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो. आकाश निहाळणारा गिरीशिखरावरील तो आश्रम पाहून मला अत्यानंदाची तंद्री लागली. एका दूरवरच्या देशामध्ये एका टेकडीवर एक सुंदर निवासस्थान आहे. तेथील एक मनोरम दृश्य मला दिसले. श्रीनगरमधील उंच अशा त्या शंकराचार्यांच्या मंदिराचे एका प्रासादामध्ये परिवर्तन झाल्याचे मला दिसून आले. त्याच ठिकाणी काही वर्षांनी अमेरिकेमधील सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपच्या मुख्य केंद्राची मी स्थापना केली. मी ज्यावेळी कॅलिफोर्नियामधील लॉस एंजलिसला अगदी पहिल्या प्रथम गेलो आणि माउंट वॉशिंग्टनच्या शिखरावर ती भव्य इमारत पाहिली, तेव्हा चटकन माझ्या ध्यानात आले की काश्मीर आणि अन्यत्र जी मला अनेकदा दृश्ये दिसली ती त्या प्रासादाचीच होती. श्रीनगरला आम्ही काही दिवस राहिलो. नंतर 8,500 फूट उंचीवरील गुलमर्गला फुलांचा मार्ग तेथे गेलो. तेथे मी माझी पहिली रपेट एका मोठ्या घोड्यावरून केली. राजेंद्र एका लहान तट्टूवर बसला. त्या तट्टाला भरभर पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा असायची. निमोडत्या खिलनमर्ग दरीमध्ये जाण्याचे आम्ही धाडस केले. रस्ता घनदाट अरण्यातून होता. अरण्यामध्ये झाडे झुडपे भरपूर होती आणि त्यातून जाणारी पायवाट मधून मधून नाहीशी व्हायची. पण राजेंद्राचे तट्टू फार वेगवान. ते आमच्या अबलख वारूला एक क्षणभरही अगदी धोक्याच्या वळणावर सुद्धा उसंत देत नसे. राजेंद्राचे तट्टू सारखा रस्ता तुडवीत होते. त्याला आनंद फक्त शर्यतीचा, चढाओढीचा. ह्या आमच्या शर्यतीचे बक्षीसही आम्हाला मिळाले. आमच्यासमोर असा एक देखावा आला की आमचा श्वास कुंठित झाला. या आयुष्यात अगदी प्रथमच मी सर्व दिशांनी त्या उत्तुंग बर्फाच्छादित हिमालय पर्वताचे दर्शन घेतले. उत्तर ध्रुवावरील अस्वलाचे जसे एकाकृतीचे चित्राचे नमुने कापावे तसे एकाच आकृतीचे डोंगराचे थरच्या थर एकमेकांवर रचलेले दिसत होते. सूर्यप्रकाशात नीलवर्ण आकाशाशी स्पर्धा करीत असणाऱ्या अशा बर्फाच्छादित पर्वतांच्या ओळीच्या ओळी पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फेटले. माझ्या तरुण सोबत्यांबरोबर मी इकडे तिकडे चकाकणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र दरडींवरून मजेने हिंडलो. आमच्या सगळ्यांच्या अंगात गरम ओव्हरकोट होते. आम्ही खाली उतरत असताना आमच्यासमोर एक पिवळ्या फुलांचा
अवाढव्य असा गालीचा पसरलेला दिसून आला. त्या पिवळ्या जर्द फुलांनी त्या पर्वतावरील उघडे बोडके भाग पार झाकून टाकले होते. नंतर आमची सहल तेथील प्रसिद्ध अशा जहांगीर बादशहाच्या शालिमार व निषाद बाग या विहार उद्यानांकडे गेली. निषाद भाग येथील प्राचीन प्रासाद हा एका निसर्गनिर्मित जलप्रपातावरच बांधलेला आहे. पर्वतावरून खाली जोराने येणारा हा अवखळ जलप्रपात काही कौशल्यपूर्ण युक्त्यांचा अवलंब करून नियंत्रित करून त्याचे पाणी रंगीबेरंगी सौध प्रदेशांवरून आणि फुलांच्या ताटव्यात उभारलेल्या कारंजातून उंच फवाऱ्यांनी उडणाऱ्या जलधारातून खेळवलेले आहे. हा प्रवाह तसाच प्रासादातील निरनिराळ्या दालनातून खेळवीत आणून शेवटी खाली सरोवरात एखाद्या जलपरीस जसे अलगद सोडून द्यावे असा सोडून दिला आहे. ह्या विशाल उद्यानात रंगीबेरंगी फुलांनी डवरलेल्या वृक्षांची रेलचेल आहे. गुलाब, जास्वंद, कमल, कुजा, पेन्सी, लव्हेंडर आणि पॉपी यांची शोभिवंत फुले ठायी दिसत होती. वर्तुळाकार उगवलेल्या चिनार, सायप्रस व चेरी यांच्या झाडांची एकसारखी ओळ नीलवर्ण आकाशात झाकून टाकीत होती आणि ह्या वृक्षराजींच्या पलीकडे हिमालयाच्या उग्र तपस्व्यांसारख्या दिसणाऱ्या उत्तुंग शुभ्र हिमाच्छादित शिखरांचे दर्शन होत होते. काश्मीरची मशहूर द्राक्षे कलकत्त्यात क्वचितच मिळतात. राजेंद्र आपल्याला काश्मीरमध्ये द्राक्षांची मोठी मेजवानी मिळणार म्हणून बडबडत होता. त्याची येथे आल्यावर मोठी निराशा झाली, कारण येथे द्राक्षाचे मळे असे कुठे दिसलेच नाहीत. निराधार गोष्टीवर विसंबून अपेक्षा राखल्याबद्दल मी त्याला सारखा चिडवी. ओह, द्राक्षांचा माझ्याभोवती इतका वेढा पडला आहे की मला पाऊल ठेवायला जागा नाही, मी म्हणे. ह्या माझ्या पोटात ही पहा गडप झालेली द्राक्षे. त्यानंतर पुढे आम्हाला समजले की काबूलमध्ये काश्मीरच्या पश्चिमेला गोड द्राक्षे वाटेल तितकी होतात. पिस्ता टाकलेल्या रबडीच्या आईस्क्रीमवर आम्ही समाधान मानले. आम्ही शिकाऱ्यांमधून, पाण्यावरील घरासारख्या नावांमधून पुष्कळ सफरी केल्या. ह्या शिकाऱ्यांचे वरचे छत लाल जरीच्या कापडाचे केलेले असे. ह्या नावा डल सरोवराच्या एकात एक गुंतलेल्या कालव्यांमधून भटकंती करीत. हे कालवे म्हणजे कोळ्याच्या जाळ्याचे धागे जसे एकमेकात विणलेले असतात तसे असत. पाण्यात वासे टाकून, फळ्या टाकून, कामचलाऊ केलेल्या जमिनीवर माती टाकून त्यावर झुलत्या बागा तयार करतात. ह्या बागा येथे येणाऱ्या प्रवाशाला आश्चर्यचकित करून टाकतात. पाण्यामध्ये भाजीपाला कलिंगडे उगवलेली पाहून पहिल्या प्रथम खरेच वाटत नाही. मध्येच एखादा शेतकरी जमिनीशी चिकटलेला ह्या पदवीचा जणू अव्हेर करीत आपले चौरसाकृती शेत अनेक फाटे फुटलेल्या त्या सरोवरामध्ये इकडून तिकडे ओढून नेत असताना दिसून येतो. मजल्यावर मजले लागून असलेल्या ह्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जगाच्या विविध सौंदर्याचे संक्षिप्त स्वरूप आढळून येते. ह्या काश्मीर सुंदरीचा मुकुट पर्वताचा आहे, गळ्यात माळा सरोवराची आहे व पादत्राण फुलांचे आहे. पुढे कित्येक वर्षांनी पुष्कळशा देशातून प्रवास केल्यावर काश्मीरला बहुधा जगातील अप्रतिम सौंदर्यस्थळ का म्हणतात हे मला कळून आले. काश्मीरच्या ठिकाणी स्विस आल्प्सची, स्कॉटलंडमधील लॉक लोमंडची आणि उत्कृष्ट अशा इंग्लिश सरोवरांची पुष्कळशी मोहकता आहे. काश्मीरमध्ये प्रवास करणाऱ्या अमेरिकन प्रवाशाला पुष्कळदा अलास्काच्या उबडधोबड भव्य सौंदर्याची व डेन्व्हरजवळील पाईक्स पीकच्या सौंदर्याची आठवण येते. प्रादेशिक निसर्ग सौंदर्याच्या चढाओढीत पहिले बक्षीस मी एकतर मेक्सिकोमधील सोचिमिल्कोच्या भव्य व शोभिवंत दृश्याला देईन किंवा काश्मीरमधील सरोवरांना देईन. सोचिमिल्कोमध्ये पाण्याच्या असंख्य प्रवाहांमध्ये आकाश, पर्वत आणि उंच पॉप्युलर वृक्ष यांची प्रतिबिंबे पडतात, तर काश्मीरमधील सरोवरांचे रक्षण सुंदर कुमारिकांच्यासारखे उग्र अशा हिमालयाकडून होते. ही दोन स्थाने पृथ्वीवरील दोन सुंदर अशी स्थाने म्हणून माझ्या स्मृतीमध्ये ठळकपणे राहिली आहेत. होय, येलोस्टोन नॅशनल पार्कमधील कोलोरॅडोच्या ग्रँड कॅनिओनचे व अलास्कामधील आश्चर्ये जेव्हा मी पाहिली तेव्हाही मी असा आश्चर्याने थरारून गेलो. येलोस्टोन हा पृथ्वीवरील असा घड्याळाच्या नियमितपणाने हवेमध्ये उंच फवारे उडवीत असतात. ह्या ज्वालामुखी प्रदेशामध्ये निसर्गाने अगोदरच्या सृष्टीमधील एखादा अवशेष ठेवून दिला असावा. अत्यंत गरम गंधयुक्त पाण्याचे झरे, स्फटिक आणि
इंद्रनील मण्यांची आभा व्यक्त करणारे जलाशय, अत्यंत वेगाने उडणारे गरम पाण्याचे झरे आणि स्वैरपणे विहार करणारी अस्वले, लांडगे, गवे आणि इतर हिंस्र पशु वगैरे हे सर्व जुन्या सृष्टीचेच अवशेष होत. वायोमिंगमधील रस्त्यांवरून मोटरमधून जात असताना उष्ण गरम चिखलाचे बुडबुडे पाहिल्यावर, त्याचप्रमाणे खळखळ वाहणारे झरे, गैसरचे फवारे पाहिल्यावर मला असे वाटले की येलोस्टोनला या अप्रतिमत्वाबद्दल खास बक्षीस द्यावयाला हवे. कॅलिफोर्नियामधील योसेमाइट पार्कमधील प्राचीन सूचीपर्ण वृक्ष आकाशामध्ये उंच उंच मनोरे तयार करीत असतात. ते जणू एका दिव्य शिल्पकलेने घडवलेल्या अशा हिरव्यागार नैसर्गिक प्रार्थना मंदिरांच्या शिखरांप्रमाणे दिसतात. पूर्व गोलार्धात प्रेक्षकांना थक्क करून सोडणारे असे अनेक धबधबे आहेत, पण त्यांपैकी कशालाही कॅनडाच्या सरहद्दीवरील न्यूयॉर्क प्रांतामधील नायगाराच्या प्रचंड सुंदर धबधब्याची सर नाही. केंटकीमधील मॅमॉथ केव्ह व न्यू मेक्सिकोमधील कार्ल्सबाद कॅबन्स ही स्थाने म्हणजे जणू विलक्षण अशी परिस्थाने होत. गुहांच्या छतांमधून टपकणारे आणि भूगर्भामधील पाण्यामध्ये आपली प्रतिबिंबे निर्माण करणारे असे लांबच लांब खडकाचे थर पाहिले असता माणसाने कल्पिलेल्या अशा अन्य जगातील देखाव्यांचे दर्शन होते. काश्मीरमधील मानवी सौंदर्य जगद्विख्यात आहे. येथील पुष्कळसे लोक युरोपियनांइतके गोरे आहेत व त्यांचे अवयव व हाडाचे ठेवण युरोपियनांच्या सारखे आहे. पुष्कळांचे डोळे निळे असून केस फिकट रंगाचे आहेत. साहेबी पोशाखात ते अमेरिकनांसारखेच दिसतात. हिमालयाच्या थंडाव्यामुळे काश्मीरी लोकांचे सूर्याच्या प्रखर व घर्मोत्पादक उष्णतेपासून रक्षण होते आणि त्यांचा मूळ गौरवर्ण अबाधित राहतो. प्रवासी जसा दक्षिणेकडे जात जात हिंदुस्थानात विषुववृत्ताकडे जातो, तसतसा त्याला लोकांचा शरीरवर्ण काळसर व अधिकाधिक काळा होत जाताना दिसून येतो. काश्मीरमध्ये असे काही आठवडे आनंदात घालवल्यावर सेरामपूर कॉलेजमधील दुसऱ्या सहामाहीसाठी मला बंगालकडे परतण्याची जरुरी पडली. श्री युक्तेश्वर, कनई व ऑडी हे आणखी काही दिवस श्रीनगरमध्येच राहणार होते. निघण्यापूर्वी थोडा वेळ अगोदर गुरुजींनी असे सुचवले की आपल्या शरीराला काश्मीरमध्येच थोडा बहुत त्रास होणार. पण गुरुजी, आपली प्रकृती तर अगदी उत्तम आहे. मी विरोध दर्शविला. एखाद्या वेळी हे जगच सोडून जाण्याचा माझा योग आहे. गुरुजी, विनवणीच्या भावाने मी त्यांच्या पाया पडलो. कृपा करून ह्या शरीराचा त्याग आताच करणार नाही असे वचन द्या. तुमच्याखेरीज पुढील जीवनक्रम रेटण्यास माझी अजून काहीही तयारी नाही. श्री युक्तेश्वर स्तब्ध राहिले, पण माझ्याकडे पाहून त्यांनी ममतेने स्मित केले. मला दिलासा वाटला. नाखुशीने त्यांना सोडून मी निघालो. गुरुजी अत्यवस्थ. सेरामपूरला परतल्यावर थोड्याच दिवसात मला ही अशी ऑडीची दार मिळाली. मी बेभानपणे गुरुजींना तारेने उत्तर पाठवले, गुरुजी, मला सोडून जाऊ नका म्हणून मी तुमचे वचन घेतले होते. देह टिकवून धरा, नाहीतर मी सुद्धा देहत्याग करीन. काश्मीरहून गुरुजींचा जबाब आला, जशी तुझी इच्छा. ऑडीचे थोड्याच दिवसांनी पत्र आले. गुरुजींची तब्येत बरी झाल्याचे त्याने कळवले. मी जेव्हा सेरामपूरला 2 आठवड्यांनी परत आलो, तो गुरुजी वजनाने निम्मे झाल्याचे पाहिले. मला फार वाईट वाटले. त्यांच्या शिष्यांचे नशीब म्हणून श्री युक्तेश्वरांनी आपल्या काश्मीरच्या तापाच्या या मोठ्या दुखण्याच्या अग्नीमध्ये आपल्या शिष्यांची पुष्कळशी पापे जाळवून टाकली. अशा तऱ्हेने रोग एका शरीरातून दुसऱ्या शरीरात नेण्याची ही आध्यात्मिक पद्धती अतिशय उच्च कोटीला गेलेल्या योग्यांना माहीत असते. एखादा सशक्त मनुष्य अशक्त माणसाला त्याचा जड बोजा आपल्याकडे घेऊन मदत करू शकतो. आध्यात्मिक अतिमानव आपल्या शिष्यांच्या शारीरिक व मानसिक यातना त्यांच्या कर्मांच्या ओझ्यापैकी काही एक भाग उचलून कमी करू शकतात. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य आपल्या उधळ्या मुलाचे मोठे कर्ज फेडून टाकण्याकरता काही पैशांवर पाणी सोडतो आणि त्यायोगे तो मुलगा आपल्या मूर्खपणाच्या भयंकर परिणामापासून वाचतो, तद्वत सिद्धयोगी आपणहून आपल्या शरीर संपत्तीचा आपल्या शिष्यांचे दुःख हलके करण्याकरता अंशतः त्याग करतो. एका गूढ योगिक पद्धतीनुसार योगी आपले मन आणि सूक्ष्म देहवाहन एखाद्या दुखणाईत व्यक्तीच्या मनाशी व सूक्ष्म देहाच्या वाहनाशी जोडतो. त्या योगी त्या दुखणाईत व्यक्तीचा रोग पूर्णपणे किंवा अंशतः त्या योग्याच्या रक्तमांसाच्या शरीरात उतरतो.
शारीरिक स्तरावर किंवा ह्या देहीच परमेश्वराचा शोध घेतल्यावर सिद्धयोग्यास आपल्या शरीराची पर्वा राहत नाही. जरी त्याने आपले शरीर दुसऱ्या लोकांच्या वेदना दूर करण्याकरता आपणहून रोगी करवले असले तरी त्याचे मन शुद्ध व निरागस राहते. त्याच्यावर त्या रोगाचा काही परिणाम होत नाही. अशा तऱ्हेची मदत करता आली म्हणून तो योगी स्वतःच भाग्यवान समजतो. परमात्म्याच्या ठिकाणी पूर्ण सायुज्यता मिळवणे म्हणजे मानवी शरीराचे कार्य पुरे झाले आहे हे ओळखणे होय. सिद्धयोगी त्यानंतर आपल्या शरीराचा आपल्याला योग्य वाटेल त्या कारणाकरता उपयोग करतो. गुरुजनांचे ह्या जगातील कार्य म्हणजे मनुष्य जातीचा दुःखभार हलका करणे हे होय. मग ते कार्य तो आध्यात्मिक साधनांनी करो की बुद्धीला पटेल अशा तऱ्हेचा उपदेश करून करो किंवा इच्छाशक्तीने करो किंवा रोगाची एका शरीरापासून दुसऱ्या शरीराकडे पालट करून करो, अशा सिद्धयोग्यास अतींद्रिय अवस्थेमध्ये केव्हाही जाता येते आणि मग त्याला शारीरिक दुखण्याच्या यातना होत नाहीत. कधीकधी शिष्यांच्या पुढे उदाहरण ठेवण्यासाठी तो शारीरिक दुःख निर्विकारपणे सहन करतो. दुसऱ्याची दुःखे आपण स्वतः सहन करून योगी त्याच्याकरता कार्य व कारण ह्यांचा कर्मविषयक नियम सिद्ध करून दाखवितो. हा नियम यांत्रिकदृष्ट्या किंवा गणितशास्त्रदृष्ट्या नेहमी बिनचूक कार्य करीत असतो आणि अशा तऱ्हेने तो नियम किंवा सिद्धांत कार्य करीत असताना दिव्यज्ञानी योगीजन त्यात शास्त्रीय दृष्ट्या फेरफार करू शकतात. आता ह्या आध्यात्मिक सिद्धांताचा अर्थ असा नव्हे की गुरुने दुसऱ्याचे दुःख हरण करावे म्हणून स्वतः आजारी पडावे. दुसऱ्याचे दुखणे बरे करण्याकरता साधूजन अशा काही निरनिराळ्या सत्वर तात्कालिक गुणकारी अशा पद्धतींचा अवलंब करतात की जेणेकरून आध्यात्मिक दृष्ट्या बरे करणाऱ्याला काही इजा पोहोचू नये. क्वचित प्रसंगी मात्र ज्यावेळी गुरुला आपल्या शिष्यांची उत्क्रांती प्रगती द्रुतगतीने घडवून आणावयाची असेल तेव्हा तो स्वतः आपणहून आपल्या शरीरावर शिष्यांच्या अनिष्ट कर्मांचा पुष्कळसा बोजा धारण करतो. येशू ख्रिस्त आपल्या संबंधी असे सुचवतो की मी म्हणजे दुसऱ्यांची दुःखे आपणाकडे घेऊन जणू लाचच देतो. स्वतःच्या ठिकाणी इतके दिव्य सामर्थ्य असताना ख्रिस्ताने जर कार्य व कारण यांच्या सूक्ष्म अशा विश्वव्यापी सिद्धांतानुसार त्या सिद्धांताच्या बजावणीमध्ये राजीखुशीने सहकार्य दिले नसते तर वधस्तंभावर त्याला मारून टाकता आले नसते. त्याने अशा रीतीने दुसऱ्यांच्या विशेषे करून आपल्या शिष्यांच्या कर्माचे परिणाम आपल्यावर ओढून घेतले. त्यामुळे ते शिष्य पराकोटीचे शुद्ध झाले आणि त्यांच्या ठायी होली घोस्ट विश्वव्यापक कुटस्थ चैतन्याच्या बाह्य व्यक्त स्वरूपाचे स्वागत करण्याची किंवा सर्वव्यापी चैतन्य शक्ती ग्रहण करण्याची जे पुढे त्यांच्यामध्ये उतरले त्यांच्यामध्ये पात्रता आली. फक्त साक्षात्कारी योगी प्राणशक्तीचे संक्रमण करू शकतो किंवा दुसऱ्याचे रोग आपल्या शरीरात घेऊ शकतो. सामान्य माणसाला रोग बरे करण्याची ही योग पद्धती वापरता यायची नाही आणि त्याने तशी ती वापरूही नाही, कारण शरीराचे अपक्व वाहन किंवा रोगट शरीर हे सखोल ध्यानसाधनेला अडथळा आणते. हिंदू शास्त्रांची शिकवण अशी आहे की प्रत्येकाने आपले शरीर सुस्थितीत ठेवणे अगत्याचे आहे, नाहीतर त्याचे मन हे भक्तिपूर्ण एकाग्रतेमध्ये स्थिर होऊ शकणार नाही. तरीसुद्धा मन जर अतिशय बलवान असेल तर ते ह्या शारीरिक अडचणी उल्लंघून जाते आणि आत्मसाक्षात्कार करून घेते. पुष्कळ साधू संतांनी आजारीपणाची पर्वा केली नाही व तरीसुद्धा ते दिव्यत्वाच्या शोधात यशस्वी ठरले. असिसीचा सेंट फ्रान्सिस हा व्याधीग्रस्त होता, पण त्याने बऱ्याच लोकांना रोगमुक्त केले. एवढेच नव्हे तर मेलेल्यांनासुद्धा जिवंत केले. हिंदुस्थानातील माझ्या माहितीच्या एका संताला आपल्या पूर्ववयात अर्ध्या शरीरावर फोड झालेले होते. त्याला मधुमेहाची ही व्यथा होती. ती इतकी तीव्र होती की एकाच वेळी 15 मिनिटांपेक्षा जास्त निमूटपणे त्याला बसता येत नसे. पण त्याची आध्यात्मिक आकांक्षा तीव्र इच्छा दुर्दमनीय होती. परमेश्वरा, तो प्रार्थना करी, तू माझ्या या भग्न देवळात येशील काय? अविरत अशा प्रचंड इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर तो संत हळूहळू पद्मासन घालून दररोज 18 तास समाधी अवस्थेमध्ये बसू लागला. त्याने मला सांगितले होते आणि 3 वर्षांच्या अखेरीस अनंतत्वाची दिव्य ज्योत माझ्यामध्ये प्रकाशू लागली. त्या दिव्यानंदात मी शरीराला पूर्ण विसरलो. त्यानंतर मला असे आढळून आले की त्या दिव्य कृपाप्रसादाने माझे शरीर पूर्ण बरे झाले. इच्छाशक्तीने
रोग बरा करण्याविषयी इतिहासात बाबर बादशहाची गोष्ट आहे. बाबर हा भारतातील मोगल साम्राज्याचा संस्थापक. त्याचा मुलगा हुमायूँ फार आजारी पडला. पित्याने संत्रस्त निश्चयाने परमेश्वराची प्रार्थना केली की मुलाचे दुखणे त्याच्यावर यावे व मुलाचे प्राण वाचावे. हुमायूँ बरा झाला, पण बाबर ताबडतोब आजारी पडला आणि त्याच दुखण्याने त्याच काळात त्याचा अंत झाला. पुष्कळ लोकांची अशी समजूत असते की सिद्ध योग्याची शरीर प्रकृती व ताकद अगदी सँडोसारखी असावी. ह्या समजुतीला काही आधार नाही. शरीर दुबळे असले म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की गुरुला काही दिव्यसिद्धी नाहीत, आणि तसेच सर्व आयुष्यभर आरोग्यसंपदा चांगली असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की त्यास अंतर्ज्योतीचे ज्ञान झाले आहे. गुरुची योग्याची विशिष्ट लक्षणे ही शारीरिक नसून आध्यात्मिक स्वरूपाची असतात. पुष्कळशा भांबावून गेलेल्या साधकांना असे चुकीने वाटते की अध्यात्मशास्त्रावर प्रवचन करणारा एखादा चांगला प्रभावी वक्ता किंवा लेखक हा योगी असला पाहिजे. अध्यात्माचा अभ्यासू तो योगी किंवा गुरु म्हणावा की जो आपल्या इच्छेनुसार श्वासरहित अवस्थेमध्ये सविकल्प समाधीत जातो व ज्यास अक्षय आनंद निर्विकल्प समाधी साध्य होते. ऋषींनी असे सांगितलेले आहे की ही पात्रता ज्याच्या अंगी आली आहे असाच मनुष्य आपण मायेवर जय मिळवला आहे असे प्रत्यक्ष दाखवू शकतो. साक्षात्काराच्या धोक्यातून तोच फक्त म्हणू शकतो की एकम सत, फक्त एकच आहे. महान अद्वैतवादी श्री शंकराचार्य म्हणतात की अविद्येमुळे, अज्ञानामुळे जेव्हा द्वैताचा भास होतो तेव्हा मनुष्याला सर्व गोष्टी आपल्याहून भिन्न आहेत असे वाटते. सर्व काही आहे ते तो स्वतःच आहे असे जेव्हा त्याला समजून येते तेव्हा एक परमाणूसुद्धा आपणाहून भिन्न आहे असे त्यास वाटत नाही. ज्याप्रमाणे जाग आल्यावर स्वप्नाचे काही अस्तित्वच नसते, तसेच सत्य स्वरूपाचे एकदा ज्ञान मनात उमटले म्हणजे शरीराच्या क्षणभंगुरत्वामुळे मनुष्याला आपल्या पूर्वसंचिताचे फळ भोगावे लागत नाही. फक्त मोठ्या श्रेणीचेच गुरु आपल्या शिष्यांच्या कर्माचा भार वाहण्यास समर्थ असतात. श्री युक्तेश्वरांना जर आपल्या अंतरात्म्याकडून आपल्या शिष्यांना तशा चमत्कारिक पद्धतीने मदत करण्याबाबत परवानगी मिळाली नसती तर त्यांना श्रीनगरमध्ये अशा मोठ्या दुखण्यापासून इतका त्रास सोसावा लागला नसता. परमेश्वराचे ठिकाणी एकरूप झालेल्या माझ्या गुरुदेवांखेरीज फारच थोड्या महात्म्यांना परमेश्वरी आज्ञापालन करण्यासाठी त्यांच्याहून जास्त संवेदनाशीलतेने युक्त असे ज्ञान असेल. त्यांचे शरीर इतके कमी झाले हे पाहून त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे थोडे शब्द बोलण्याचे मी धाडस केले. तेव्हा माझे गुरुदेव गमतीने म्हणाले, त्यालाही काही चांगली बाजू आहे. माझ्याजवळ काही लहान गंजी फ्रॉक आहेत, ते मी इतके वर्षे वापरले नाहीत, ते आता माझ्या अंगाला होतील. गुरुजींचा हा हास्य विनोद ऐकून सेंट फ्रान्सिस द सेलेस्टच्या शब्दांची आठवण झाली. संत जो दुःखी असतो तो एक दुःखी संत असतो. अधुना एषा कथा समाप्तिं गता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.